हिंगोली जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर सलग दुसऱ्या दिवशी डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आणि अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा संपल्यानं शेतकरी मात्र हैराण झालेत। शेतकऱ्यांचा मागील 6 ते 7 तासांपासून पेट्रोल पंपावर डिझेल मिळवण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे। वर उन्हामध्ये शेतकरी डिझेल मिळवण्यासाठी मोठी धडपड करतायत। हिंगोली वाशिम महामार्गावरील मारुती पेट्रोल पंपावर केवळ शेतकऱ्यांना 2000 रुपयांचं डिझेल दिलं जातं। यामुळे शेतकरी संतप्त झाले असून शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील अनेक दिवसापासून डिझेलची टंचाई निर्माण झालेली आहे आणि आज हिंगोली जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावरती ज्या शेतकऱ्यांच्या कॅन घेऊन डिझेलसाठी रांगा लागल्याचं पाहायला मिळते। बघू शकता की मी हिंगोलीच्या या माळशिरस येथील एका पेट्रोल पंपामध्ये आहे। बघताय की अशा प्रकारे या ठिकाणी डिझेल भरण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबर उडालेली आहे। बघताय की जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत आपल्या ठिकाणी कॅन घेऊन आलेले शेतकरी पाहायला मिळत आहे। सकाळी 8 वाजल्यापासून या अशाच प्रकारे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कॅन घेऊन या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। पेट्रोल पंपावरती बघताय की शेतकरी भर उन्हामध्ये सध्या हिंगोलीचं तापमान जवळपास 40-42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे आणि या भल्या तापमानामध्ये सध्या वाढत्या तापमानावर देखील शेतकऱ्यांना अशा रांगा लावायला लागण्याची वेळ या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते। बघता की ते दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी पेट्रोल डिझेल टाकलं तर त्या ठिकाणची ही परिस्थिती आहे। मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात गोंधळ देखील या ठिकाणी होत आहेत। अनेक पेट्रोल पंपावर देखील जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवरती आलेले आहेत। मात्र अनेक जे पेट्रोल पंप आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पेट्रोल मिळत नाही, डिझेल सुद्धा मिळत नाही आणि अशा प्रकारे आता शेतकरी डिझेलसाठी कॅन घेऊन आलेत। आपल्या शेतकरी आपण त्याच्याकडून जाणून घ्यात। मला सांग किती वाजता आले तुम्ही इथं? सकाळी 8 वाजता आलो। काल दिवसभर आम्ही पूर्ण पंप फिरलो, कुठेही डिझेल भेटलं नाही आणि आज सकाळी 8 वाजल्यापासून इथं बसलो आणि आता ते पण 20 लिटर डिझेल। आमचं गाव इथून 35 किलोमीटर लांब आहे। आम्हाला एका कॅनला 20 लिटर आणि एका 20 लिटरमध्ये आता म्हणजे पेरणीचे दिवस आलेले आहेत आणि शेतीचे कामं करायची कशी हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्याकडे आहे। सकाळी 9 वाजल्यापासून आलो साहेब। इथं शेतात ट्रॅक्टर उभं आहे डिझेल नसल्यामुळं। इथं 20 लिटर डिझेल झाले। 20 लिटरमध्ये किती चालणार आहे? शेतकऱ्याचे खूप हाल चालू आहेत पण आता काही नाईलाज आहे। सरकार तसं आले, आता आपण देवले निवडून आपण कोणाला काय म्हणावं। एकीकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये आता मशागतींना वेग आलाय आणि शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही। आता तरी लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना तात्काळ डिझेल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आता शेतकरी करतात। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास हिंगोली।